काय सरपंच जत्रा झाली तुमची, आम्हाला जेवायलाच नाही बोलवलं. अरे आपली सगळी जत्रा गोड गोड असते, तुम्हाला माहिती ना आम्ही वाशाड बिशाड काही करत नाही. एखादी कोंबडी द्या, आम्ही आमचं बाहेर जाऊन खातो. मग आम्हीच खात नाही, तुम्हाला खाऊ घालायचं. त्याला काय होतंय, आम्ही बाहेर खातात ना. मग नाही नको, तुम्ही एक काम करा, आमरस खायलाय. आमरस नको. का बरं? गोड खाऊ खाऊ वाईटगलोय. मी असं आहे तुझं भजन कुरडई बी करायला सांगतो ना. असं काहीतरी ना, तोंडाला असे काटे पडले. मग श्रीखंडपुरी. तुम्ही कोंबडीचे पैसे द्या आम्हाला 1.5 किलोचे. हे बरं आहे राव तुमचं. हॅलो हॅलो हॅलो, हे काय आता आलोच आलोच. सरपंच इथे फोन उचलायच्या आधी हॅलो हॅलो. आपल्याला कटायचं होतं त्यांना. हा होय, कसं करायचं आता? जाऊन द्या आता, नाही म्हणलं कुठं औषध आहे का? मग आमरसला बी नाही म्हणलं तुझ्या भरोशावर. कोंबडी नाही तर आमरस तर खाल्ला असताना राव. आता तुझ्या घरी खाऊ घाल मला आमरस. चल बाबा. मग काय चाललंय कमलेश तुझं? काय तब्येत विपेत लय खराब केली सध्या. काय ना जिम बंद आहे राव चेअरमन, जरा परत एकदा वर्कआउट चालू करून जरा तब्येत बनावं लागणार आहे. नाही तर काय हे लयच मानावी ना खाली गेलो ना. एकदम नाराज एकदम उदास आहे बाळभाऊ. तर काय वर बघा ना बी. बाळभाऊ बोला. काय आता बोलण्यासारखं काय राहिलंय? आम्हाला आहे ना, म्हणजे असं नाही का, नॉनव्हेज खायची इच्छा झाली ती. बर मग सरपंच नाही म्हणते, डायरेक्ट हाडतोड करते. आमरस खायला या म्हणते, माय तर ते कोरड्या भजे देतो म्हणते, श्रीखंड देतो म्हणले. नाही म्हणलं आम्हाला मटन किंवा चिकन खायचं म्हणले. आता तुम्ही सरपंचाला मटण मागितले हो, कसं व्हायचंय? तुम्ही गेले बी पुढं. कोंबडी द्या म्हणले एखादी. आता गेले बी कुठं तुम्ही? सरपंचाकडे तेच माणूस महिन्याने कधीतरी पावशेर मटण घेतो घरी. मटण खायचंय आज म्हणले पावशेर मटण. आणि 42 माणसं घरी, रस्सा येत नाही. एका तुकड्याचे असे नाही का 7-8 तुकडे करून. मला काय वाटतंय, त्यांच्या कालवनाच्या रस्स्यामध्ये मटणच नसत, नुसती गिरवी. मटणचा रस्साच खात असते. अरे त्यांचं लय वेगळं कारभार आहे. त्यांचं काय माहितीये का, आपल्या इथं मटण असलं म्हणजे कुत्र्यालाच अर्धा किलो मटण असतं. अर्धा किलो लागत. स्पेशल. तिथून पुढं आपण आपला विचार करतो. असं आपल्या इथं कसं मटण असले असं सादर संगीत असते. आणि तुम्ही काय ते सरपंचाकडे गेले? नाही तर काय, मला वाटलं आमचे मालक येत देते ना गाड्यांना. मालकांनी दिलं हुसकोरी आणला. त्या बाबतीत तुम्ही चेअरमन कडे यायचं असतं जर मटन बिटन खायचं म्हणलं. सरपंचाने काय ठेवलंय सरपंचाकडे? तुम्हाला बिर्याणी खाऊ घालतो. बिर्याणी एकदम चालन ना, जमन ना. काय चिकन बिकन मटन बिर्याणी ते बी अशी मस्त एकदम वरतून केशर बिशेर साजूक तूप टाकून. साजूक तुपातली बिर्याणी अशी तशी नाही, भरपूर. तुझ्या मालकावर नाही पावशेर मटण आणलं का नुसती हाडकं चगडीच बसायचे कवरे बी. अनलिमिटेड. चेअरमन इथपर्यंत युस्तर खा. अरे आपल्या इथं कसं माहिती का, 4 माणसं जर बिर्याणी खायला यायची असले ना तर 10 माणसाचा स्वयंपाक असतो आपल्याकडे. आपण असं काय चांगटवाणी काम नसतं आपलं. आणि आमच्या जर चेअरमन बाईला जर आम्ही फोन केला ना बिर्याणी खायची म्हणून, आता लगेच सुरू होईल बिर्याणीचं. आता फोनच लावतो मी. लावा खरंच नियोजन आज. त्याला काय होतं. आणि तुमच्या त्या सरपंचाला सुद्धा घेऊन या बिर्याणी खायला. चेअरमनचं आमंत्रण आहे म्हणा. अशी बिर्याणी खावा त्यांनी खायली. चेअरमन बोलतोय. आज संध्याकाळी बिर्याणीचा बेत करायचा आहे. एकदम दम बिर्याणी. आमचे 4-5 मित्र बिर्याणी खायला येणार आहेत. बाकीच्या गोष्टी सांगायच्या नाही. तो मामा आलाय मा सासरा आलाय, तोंड वाजायचं नाही ज्यादा. तुला माहिती आहे, तू तोंड वाजले मग आमचा हात चालत असतो. बाकीचं सांगू नको. अजून सुद्धा तुला माहिती आहे ना, माझा मामा मला दुसरी त्याची पोरगी द्यायला तयारी. पहिल्यापासूनच तयार होता. अजूनही मी खांद्यावर गुलाल टाकू शकतो. त्या मामाच्या पोरीचं अजूनही लग्न झालेले नाही. तुला चांगली कल्पना आहे, त्यामुळे पुढे तोंड वाजवायचं नाही. मस्तपैकी साजूक तुपातली गावरान दम बिर्याणी करून सांगा. मटणाची? मटणाची. कोंबडी बिंबडी चिकन बिकन नाही खात. मस्तपैकी त्या शिरपाला सांग 3 किलो बोकड्याचं मटण घेऊन यायला सांग. आणि मस्तपैकी बिर्याणी का.
ह्या फोन ज्यादा लगेच कामाला लागायचं असा दम द्यावा लागतो. दारारा आपण जर गेलो ना बाळू आता असं मी जर इकडे गाव हिंडून गेलो म्हणजे गावातून फिरून गेलो नुसतं असं माझ्या पावलाचा आवाज ऐकला तरी चेअरमन बाई याची तांब्या हातात घेऊन असतो. म्हणजे पाणी मागायची सुद्धा गरज पडत नाही मला. लगेच तांब्या घेऊन मग आम्ही आरामशीर जाणार असा दारारा लागतो. एवढ्या आवाजात जर मी बोललो ना बाबा उशीला हा 8 दिवस भाकर नाही देणार ती 8 दिवस. तुमचं असं चेअरमन काम आहे वय. चला आता तुम्ही चेअरमन मध्ये फरक आता कुठं आहे. जायचं? हा? कुठं लगेच जेवायला? नाही जेवायला टाइम आहे आता पण येऊ ना जरा गाव फिरून. चला चला पण आज यांची आपण मस्त खातरदारीच करू चेअरमन. या 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 अहो भाग्य आमच्या एवढ्या मोठ्या माणसांचे पाय आमच्या गरीबाच्या खाटेला लागले. यावं लागतं काम तसं असल्यावर. आम्ही तुम्हाला आवाज न द्यायला आलो. आवत ना हा कशाच आहे? स्पेशल बिर्याणी खायचं आवाज नाही तुम्हाला. राहू द्या चेअरमन तुमची बिर्याणी राहू द्या आणि तुमचा आवत न राहू द्या. मागच्या वेळेस म्हणले कंदुरी ये घेतले 5-50 लोक बोलून गेले घेऊन बघ नंतर टोपी उपरनं घातल्यावर कळालं ती कंदुरी मेवण्याची होती. अरे कुठे सणात सत्यनारायण घालता तुम्ही? अरे कसं का व्हायना पण आमच्या 5-25 लोकांना आम्ही जेव घातलं कंदुरीचं जेव घातलं. दुसऱ्याच्या झेंडर पण भरपूर केलं काही तुम्ही. का व्हायना खाणाऱ्याला काय मिळालं म्हणजे बस. हा आणि प्रत्येकाला थोडी घे थोड्या रवे घे थोडे खडे घे थोडे पीस घे थोडे हाडकं घे थोडे. तू सूप घेतोस का? आणि हाय कोणाचं तर मिळवण्याचं. अरे मेवण्याचं असलं म्हणून काय झालं पण आम्ही खाऊ घातलं तसं तुमच्या इथं कधी आमचे 5 बोट भिजले का? तुम्ही कोणाच्या कंदुरीला नेलंय का? एक तर तुम्हीच आणतात एवढं पावशेर मटण आणि त्याच्यातच 3 दिवस खात बसतात. नका सांगू हाडकं दोन त्याचं पाणी पिणार आहे तुम्ही. नका सांगू आम्हाला. मागच्या वेळेस म्हणले हापूस आंब्याची पार्टी करू आमकं करू माणसं नेले कुठं तर आगडगाव देवस्थानच्या तिथं पंक्तीमध्ये. बरं ते राहू द्या. तुमच्या आमच्या उकाळ्या पाकाळ्या काढूस तर आजच्या कार्यक्रमाचं नियोजन सांगतो. आज आमच्या घरी आम्ही फोन करून सांगितलेलं आहे मस्त बिर्याणीचा बेत करायला सांगितलेलं आहे. तुम्ही तर त्या बाळूला गांठ्याला तर काय खाऊ नाही घातलं पळून गेले. दिवसातून 3 टाइम मागत येत मग काय तेच करीत बसायचं का? आपण माणसं सांभाळायचे म्हणले खाऊ. ठीक आहे आठवड्यातून 1 दिवस ठीक आहे. ते गांठ्याला कधी मूड येतो कधी मागवतो काय करावं आता त्याला? ते काही का असा ना आज मस्त पैकी बिर्याणी खायला संध्याकाळी 4 वाजता तुम्ही आमच्या घरी यायचं. हे मस्त अशी बिर्याणी वरून मस्त ते साजूक तूप वगैरे एकदम भारी बिर्याणी होणार. चेअरमन बाईंना सांगितलंय का तुम्हीच इकडे उड्या आणतात? तुम्ही पुढचं बोलायचं नाही तो आमचा प्रश्न आहे. आम्ही एकदा फोन केला ना तर सगळं होत असतं. तुमच्यासारखं नाही 10 वेळा फोन करून झालं का नक्की खात्री करायची सुद्धा गरज नाही आम्हाला. आमचा शब्द हा प्रमाण असतो. आमच्या तोंडातून गेला ना शब्द उद्या आम्ही तिकडं अख्खं लग्न जरी जेवायचं म्हणलं तरी घरी स्वयंपाक तयार असं. त्यामुळे तुम्ही ती चिंता करायची नाही. चेअरमन अजूनही नीट विचार करा. मागच्या वेळेस तुम्ही मिरच्याचे देठ काढले नाही तर तीच मिरची पावडर तुमच्या डोळ्यात घातली होती. तुम्ही बाकीचं काहीच बोलायचं नाही. तुम्ही कार्यक्रम हाणून पाडायचा विचार करू नका. तुम्हाला सांगितलंय ना 4 वाजता जेवायला यायचं म्हणजे यायचं. तुम्ही असे उगच बाकीचे काही ठीक आहे काढत चला. नका जाऊ. बिर्याणी साजूक तुपातली ना पण आल्यानंतर तुमची असे बोट सकट असे तुम्ही चाटून खाताना इतकं असं साजूक तूप आहे त्याच्यात. आईला आता एवढं कौतुक केलंय म्हणलं आता आम्हाला तर यावाच लागन बुवा. बस किती 4 वाजता का? 4 वाजता. आणि मी तुम्हाला सांगतो मला घरी जाऊन बघण्याची सुद्धा गरज नाही. शिजलंय का मटण झालंय का तयार बिर्याणी झाली का तुमच्या बरोबरच मी इकडे गावात हिंडणार आणि मस्त पैकी आपण बिर्याणी खायला जाऊ. मग सोबत जाऊन काय? बिर्याणी असं नाही आमच्या इथं आमचा राजेशाही थाट असतो. बर अहो नुसतं हात धुवायचं जरी म्हणलं ना हा. तर असं चांदीचं तबक आहे आमच्याकडे. बर हा जेवणाला असे काही स्टीलचे ताट नाही. तुम्ही येऊन बघा मग? चांदीचे ताट चांदीचे प्याले आहेत आमच्याकडे जेवायला. बर आणि तो थाट आता आमच्या तोंडून काय वारणावा. जेवण झाल्यावर मस्त ते तांबूल पान बिन सगळं पानाचा विडा होणार. ते असं मटण खाणार तुम्ही की पुढचे मी म्हणतो 8-10 महिने तुमची वासना सुद्धा होणार नाही मटण खायची. असं हा बर किती 4 ना? 4 वाजता जाऊ मग 4 वाजता. 4 वाजता जायचं गेलं का लगेच ताटावरच बसायचं जेवण. बर बर हरकत नाही. हा किती सांगितलेत? मोजकीच आपले 7-8 लोक आहेत म्हणजे गावातले आपले सगळे. पण एक विनंती आहे तुम्हाला बर तोपर्यंत 4 वाजेपर्यंत तुम्ही काही खाऊ नका. नाही तर असं व्हायचं तुमची खायची फार इच्छा आहे आणि तुमचं पोट भरलेलं आहे. बर उपाशी राहा उपाशी.
बरं बरं बरं, हरकत नाही. बर. आणि जर काही खाल्लं असलं तर वाका, पण आमच्या इथं जेवताना असा रिकाम्या पोटाने या आणि भरपूर असा ढेकर देऊन जा. मला आता असं वाटायला लागलं की मी आयुष्यात कधी जेवलोच का नाही. नाही नाही, असं परत तुम्ही जेवणारच नाही. आमच्या इथे तरी तुम्ही बिर्याणी खाल्ली ना साजूक तो पातली, तर तुम्ही परत पुढे खाणार. साजूक तोपल्या जोड्या मारून राहिले बा. तुम्ही आले हो कळण. मग आम्ही जरा पुढे होतो गावात, जरा आमची खाल्लेलं जरा जिरवतो. तोपर्यंत तुम्ही 4 वाजता मग जाऊ सोबत. बिर्याणी खाऊन झाल्यावर काही स्वीट नाही का, स्वीट डिश? तुम्हाला स्वीट डिश वगैरे काय, तुम्हाला आईस्क्रीम खायची तर आईस्क्रीम खा, का तुम्हाला त्या डॉलर जिलेबी आवडते का? काय असतं ते? आले हो कळण तुम्हाला. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. चालेल, चला आम्ही निघतो पुढे. बरं 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 या. 4 वाजता. 4 वाजता. बर. बघा आता याची तयारी. ए घंटे काय करतो? हा अहो माझ्याकडून चूक झाली राव. काय मी सकाळी सकाळी जेवलोय. त्याच्यात काय एवढी चूक झाली, त्याला काय एवढं? अरे मग आता जेवलेलोय मी, मग ती चेअरमनच्या घरी मी किती बिर्याणी खाईन, खाऊन खाऊन एवढीच खाईन. असं आहे व्हय. हे थोडं जिरवलं म्हणजे नाही का, आहा, मस्त. हे थोडं जिरलं म्हणजे जरा जादा खाईन बिर्याणी. अरे पण आपलं जेवढा आहार आहे, जेवढं आपलं पोट आहे तेवढंच तेवढंच जातं. अरे बस आहे, अरे तिकडे कुठं चालला? बस 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 बस. वा 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 वा. याचं बघून मला पण असं वाटतं की आपण पण व्यायाम करावा. आपल्या दोघांची मिळून एकटाच खातो काय बिर्याणी. नाही नाही, थोडस जरा आधी जिरलं म्हणजे झालं ना मोकळा का? अजून हा लय वासवासल्याने करू नको. आम्हाला बी काहीतरी ठेव. ताटात यायच्या अगोदर नुसतं वडावडी करू नको. नाही नाही. हा? हा. म्हणजे बिर्याणी बरोबर कचुंबर सांगितलं, कचुंबर. काय? कचुंबर, कोशिंबीर. कोशिंबीर. त्यालाच कचुंबर म्हणतेत. हा असेल ना मग. आलं तर खाल्लं, नाही आलं तर हाणली आपली बिर्याणी. हा, चेअरमनची इथं आहे, तुम्ही काळजी करू नका. चेअरमनची इथला थाट कसा असतो माहिती तुम्हाला? तुम्हाला कोशिंबीर, दही, तुम्हाला काय लागेल थंड पाण्यापासून सगळी व्यवस्था आहे बाई. काळजी करायची नाही. तू उड्या मार उड्या मार. मी पाणीच नाही प्याणार. पाणी परत पोट भरून. हा नुसतं रस्सा प्यायचा वाटेवर वाटे आपली. चला मग आता. चला याच्यासोबत थोडा आपण व्यायाम करू वळ भाऊ. चला चला. पाणी सुद्धा काही नाही. कोल्ड्रिंकचा आग्रह झाला ती सुद्धा घेतली नाही. हा चला सरपंच. मी परत एक विचारतो, सांगितलं ना आधी? सांग आता काय गाव दौंडी द्यायची का माहीत, मग स्पीकर मध्ये सांगू. बरं बरं, बेल वाजवा. बेलची गरज आहे का? दरार आहे आमचा तसा. ए ऐकलं का? आहे का नाही घरात कोणी? अरे तुमचंच घर जावं की आत. आपण थांबा ना जरा. कुठे आहेत आम्हाला? किचन मध्ये असते ना, आम्हाला समजायला पाहिजे बरं नव्हतं. बरं, जावा जावा. चेअरमन आत गेले दरवाजा का म्हणून लावला? काय भानगड आहे काय नू? कळा ना. मी बघू का? हा. सरपंच, चेअरमन हाणलेत. सरपंच, 10 रुपये तरी द्यावं. कशाला? पोंगी आणून खातो. व्यायाम करू करू लय भूक लागली मला. मला चेअरमन 5 रुपये द्या. सॉरी सरपंच, वन मोर. सरपंच, 10 रुपये द्या ना. कशाला? व्यायाम करू करू लय भूक लागली. पोंगी आणून तरी खातो. मला 5 रुपये द्या. मी ना ते पार्लेचे बिस्किट पुढे आणतो आणि पाण्यात बुडून तरी खातो. सरपंच, मी आता घरी जाऊन बघत उशीनं काही खायला केलं का नाही. चांगला आमरस करतो म्हणलं होतं तुमच्यासोबत, मला घोट घोट प्याता आला असतं ते नाही जमलं तुम्हाला. बिर्याणीची आशा लागली. असं काय माहित. काय बघितलं तो घंट्यात? आता ना ती चेअरमन बाईनी चेअरमनचं असं मुंडकं धरलं होतं दोन्ही गुडघ्यात अयो. आणि खांद्यावर येणे हानीत होत्या सांडशीने. अयो. आणि पलीकडे असं कुकर उचलून डोक्यात टाकणार होत्या त्या, पण तेवढ्यात मी पाळलो. तुला बी लागलं ना? हा इथं लागलं मला. एक सरा नाही काढावं लागेल. एवढं लागलं का एक करायला? छोटा दिमाग होता यात. अयो. काय होतंय? काय खांदा दुखतोय. खमून हो. काय सांगायचं सरपंच तुम्हाला आता. ते मगाशी आम्ही फोनवर बायकोला दम दिला, झाकीत बोललो मामाची पोरीचं अजून लग्न नाही झालंय, अजून खांद्यावर गुलाल टाकतो ना आम्ही.
लय खांदा हाणलाय आमचा हो. खांदाच उकडेवला बाईनी. म्हणत होतो मी तुम्हाला आधी सगळं करा, नियोजन करा. हा चेअरमन बाई काय आमच्या पुढे आहे का? लाट 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 करत कापती. हा पाहिलं का आता? बर वाजत घ्यायला मिळेल बिर्याणीचा का शिजलीच नाही? आता लय नका खाकुरे काढू तुम्ही. म्हणजे काहीच नाही का? काहीच चेअरमन नव्हतं का? बाईने काहीच नाही केलं. आहे ते पातीले कुकरण बिकरण त्याच्या खाली आणले आम्हाला. अरे 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 मला तुला भूक लागली. भूक लागलं राव. आता हा सरपंच आपल्या 4-5 जणात झालेला किस्सा आपल्यातच ठेवा. अहो काय आपल्या ठेवा. मी सरपंचीन बाईला सांगितलं काही करू नको. मी मस्तपैकी अशी गावरान साजूक तुपातली मी अशी बिर्याणी खाऊन येणार आहे. अरे माया वाट्याचं घरी बी काही केलं नाही. मी तिकडूनही हुकलो. अरे हे तर पोंग्यान पारले खाऊन जगतील रे बाबा. मला काय तो बाळ्या चाललाय म्हणतो उशीनी काही केलं असं का खायला. आता राहू द्या तुम्हाला हॉटेलवर जेव घालितो पण हा विषय आपल्यातच राहू द्या आणि इथंच संपवा आता. मग आज तुम्हाला हॉटेलवर जेव घालतो पण परत काय त्या बिर्याणीचा आणि त्या विषय काढू नका पुढे. होय? हॉटेलवर चेअरमन बाई नाही न्यायच्या? नाही 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 नेणार? पैसे आणलेत का हॉटेलवर? त्याची व्यवस्था होईन सगळी. तुम्ही जेवायला चला आता. बरं चला उठा. तिथं बिर्याणीच खायची बरं का? बरं 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 साजूक तुपातली. साजूक तुपातली चालू.